नमस्कार, मी डॉक्टर मनोज चोपडा मागील 30 वर्षांपासून नाशिकमध्ये हृदयरोग तज्ञ म्हणून काम करतो. गणरायाचं आगमन झालेलं आहे. गणेश उत्सवचा मोठा उल्हास आहे. काल संध्याकाळची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. 8:30 वाजता एक तरुण नाचत असताना कोलॅप्स झाला, पडला. नशीब बलवंत तर की 10 मिनिटांमध्ये तो मॅग्नमला पोहोचला. हृदय बंद पडलेलं, श्वासोच्छ्वास नव्हता. त्याला आम्ही सीपीआर चालू केला. पेट्रोपिन ॲड्रेनालिन नावाची इंजेक्शन्स रक्तवाढीसाठी आणि हृदय चालू करण्यासाठी दिली. त्याचबरोबर त्याला व्हेंटिलेटरवरती घ्यावं लागलं व पेसमेकर टाकावा लागला. नशिबाने 25 ते 30 मिनिटांमध्ये त्याचं हृदय आम्ही चालू करू शकलो. त्याला आम्हाला ऑलमोस्ट 10 शॉक द्यावे लागले 30 मिनिटांमध्ये. ईसीजी मध्ये मोठा हृदयविकारचा झटका होता म्हणून आम्ही त्याला अँजिओग्राफी करता घेतलं. अँजिओग्राफीमध्ये मुख्य नलिका 100% बंद होती. तो रक्तपुरवठा अँजिओप्लास्टीने आम्ही सुरळीत केला आणि बघा, आज सकाळी त्या रुग्णाचं व्हेंटिलेटर पेसमेकर बंद झालं, रक्तवाढीची औषधं बंद झाली आणि तो आज जिवंत आहे. नृत्य करताना किंवा शारीरिक तीव्र हालचाली करताना हृदयविकाराचा झटका येणं किंवा हृदय बंद पडू शकतो. कशामुळे, काय कारण असू शकतं? आपण जेव्हा फार उत्साहित असतो, फार एक्साइटमेंट असते आणि त्याबरोबरीने आपण जेव्हा नृत्य करतो किंवा तीव्र शारीरिक हालचाली करतो, आपल्या शरीरामध्ये ॲड्रेनालिन, नॉर ॲड्रेनालिन नावाची 2 संप्रेरके जास्त प्रमाणात स्रवित होतात, सिक्रेट केली जातात आणि त्याच्यामुळे आपली हृदयाची गती, रक्तदाब वाढीस लागतो आणि ह्यामुळे काही रुग्णांमध्ये अचानक हृदयाची गती अनिर्बंध वाढते आणि त्याच्यामुळे हृदय बंद पडतं. किंवा काही रुग्णांमध्ये अचानक गुठळी तयार होते आणि नसांमध्ये ब्लॉक तयार करून हृदयविकाराचा झटका येतो. आता ह्या रुग्णामध्ये म्हणजेच तो जो काही तरुण आमच्याकडे आला आणि त्याची मित्रमंडळी मागील 1 ते 1.5 महिन्यापासून गणेशोत्सव साजरा करण्याकरता, गणपतीची स्थापना, वेगवेगळे देखावा आणि सजावट करण्याकरता बरीच मेहनत करत होते. त्याच्यामुळे रात्री बेरात्री झोपणे, खाण्यापिण्याच्या वेळा अवेळी, पाण्याचं प्रमाण कमी आणि ताणतणाव की कशा पद्धतीने ते होईल, सर्व पैसे त्याला लागणार ते आपल्याला पूर्णपणे मिळणार का नाही मिळणार, आणि ह्या ताणतणावांमुळे आणि नृत्य करताना असलेली गर्दी, तिथं असलेली उष्णता, त्याचप्रमाणे पाण्याचं झालेलं प्रमाण कमी म्हणजे डिहायड्रेशन. तुम्हाला लक्षात असेल, कोविडमध्ये सुद्धा कोविडचं इन्फेक्शन झालं की शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार व्हायच्या, फुफ्फुस, मेंदू किंवा हृदय. तर त्याच पद्धतीची परिस्थिती निर्माण झाल्यावरती शरीरात दाह निर्माण होतो. वाढलेला ताणतणाव, अतिशारीरिक अतिप्रक्रिया जास्त प्रमाणात करणे, नृत्य, पाण्याचं प्रमाण कमी आणि हा सगळा ताणतणाव आणि याच्यामुळे दाह तयार होऊन रक्ताची गुठळीने नस बंद झाली व हृदयविकाराचा झटका आला. आता नेमकं आपण काय करायला पाहिजे की अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याला पुन्हा घडायला नको. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही नृत्य किंवा शारीरिक हालचाली तीव्रतेने करतात, म्हणजेच कोणताही व्यायाम, सायकलिंग, स्विमिंग, पळणं, धावणं, चालणं, तर त्याला तुमची शारीरिक क्षमता किती हे ओळखणं तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्याकरता डॉक्टरांचा सल्ला, कॉम्प्युटराइज स्ट्रेस टेस्ट करून घेणं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची झोप बरोबर झाली आहे का नाही. 7 तासाची झोप, तुम्ही जे काही खाणं पिणं आणि पाण्याचं प्रमाण हे एक नियमित असणं फार गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जेव्हा काही अशी काही लग्न किंवा असे काही इव्हेंट्स असतात, त्यावेळेस जो काही ताणतणाव आपल्याला येतो, तो ताणतणाव आपण चांगल्या पद्धतीने कसा हँडल करू शकतो, म्हणजे त्याला रिॲक्ट न करता रिस्पॉन्ड देऊन कसं मॅनेज करू शकतो हे बघणं सगळ्यात महत्वाचं. माझ्या मते आज आपण तरुण पिढीने आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा अशाच पद्धतीचं आयुष्य आपण जगतो आहोत. तर याच्यामध्ये चांगलं घरचं खाणे, 7 तासाची झोप घेणे, 3 ते 4 लिटर पाणी रोज पिणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवून जे आपण करतो आहोत त्याच्यात आपल्याला आनंद येतोय का नाही हे बघणं सर्वात महत्वाचं. तर मित्रांनो, गणेशोत्सव, त्याच्यातलं नृत्य, त्याच्या वेळेस जे काही डीजे, ढोल ताशा आणि त्याचप्रमाणे आता नवरात्री पण येते, हे सगळं करताना या गोष्टींची काळजी घ्या की जेणेकरून आपल्याला हृदयविकाराचा झटका येणार नाही किंवा हृदयावरती कोणताही ताण निर्माण होणार नाही. धन्यवाद.